विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर योगेश गवडी, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये आपण वैध प्रसविदा म्हणजे काय, वैध प्रसविद्याची मूलभूत तत्वे आणि या पूर्ण लेसनमध्ये ज्या टर्म्स आपल्याला येणार आहेत त्या सर्व टर्म्स आपण जाणून घेतल्या. आज आपण प्रसविद्याचे म्हणजेच करारांचे कसे व किती प्रकारात वर्गीकरण करण्यात येते याबद्दल चर्चा करणार आहोत. पाहूयात. वैध संविद्याच्या सर्व लक्षणांनी युक्त असलेला संविदा म्हणजे प्रसंविदा ठरतो. एखाद्या संविद्यात आवश्यक तत्वांपैकी एका तत्वाचा जरी अभाव असला तरी तो वैध ठरत नाही. याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर वैध संविद्याची आवश्यक तत्वे किंवा कुठलाही प्रसंविदा जेव्हा तयार होतो त्यात कुठल्या तत्वांची आवश्यकता असते हे तत्वांबद्दल आपण मूलभूत तत्वांबद्दल आपण या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये चर्चा केलेली आहे. या सर्व तत्वांपैकी एका तत्वाचा जरी आपल्या प्रसंविद्यात अभाव असला तरी तो पूर्णत्वास जात नाही. पाहूयात. आवश्यक तत्वांपैकी एका तत्वाचा जरी अभाव असला तरी तो वैध ठरत नाही. तो एकतर शून्य म्हणजेच वॉइड ॲग्रीमेंट किंवा शून्यार्थक वॉइडेबल ॲग्रीमेंट तरी ठरतो. पाहूयात. तर पहिला प्रकार जो आहे प्रसंविद्याच्या वर्गीकरणातला तो पहिला प्रकार आहे शून्य अथवा व्यर्थ संविदा. ज्या संविद्याचे कायद्यानुसार प्रवर्तन म्हणजेच अंमलबजावणी होऊ शकत नाही त्याला शून्य संविदा असे म्हणतात. कायद्याच्या दृष्टीने अशा संविद्याचे कोणतेही अस्तित्व संभवत नाही आणि दोन्ही पक्षांपैकी कोणालाही तो प्रवर्तित करून घेण्याचा अधिकार राहत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर अशा प्रकारचा संविदा जो पूर्णत्वास जाऊ शकत नाही किंवा ज्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही किंवा अशा प्रकारचा करार जो पूर्णत्वास जाऊ शकत नाही. पाहूयात. अशा प्रकारच्या संविद्यात कायद्याने अनिवार्य ठरलेल्या एखाद्या लक्षणाचा अभाव असतो व या अभावामुळेच या संविद्याला व्यर्थ अथवा शून्य संविदा संबोधिले जाते. याच्या पुढे आपण याच्या पहिले जे आपण मूलभूत तत्वे पाहिली होती वैध प्रसंविद्याची, त्या मूलभूत तत्वांपैकी एका तत्वाचा जरी अभाव असला तरीही तो संविदा पूर्णत्वास जाऊ शकत नाही व त्यामुळे त्या संविधाला शून्य अथवा व्यर्थ संविदा समजल्या जाते. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. मग आता ज्या संविद्याचे कायद्यानुसार प्रवर्तन होऊ शकत नाही त्याला शून्य संविदा असे म्हणतात. कायद्याच्या दृष्टीने अशा संविद्याचे कोणतेही अस्तित्व संभवत नाही आणि दोन्ही पक्षांपैकी कोणालाही तो प्रवर्तित करून घेण्याचा अधिकार राहत नाही. अशा प्रकारच्या संविद्यात कायद्याने अनिवार्य ठरलेल्या लक्षणाचा अभाव असतो म्हणजे मूलभूत तत्वाचा अभाव असतो. मग मूलभूत तत्वे कुठली, तर प्रस्ताव पाठवला गेला पाहिजे, त्या प्रस्तावाची स्वीकृती मिळाली पाहिजे, प्रस्तावक आणि प्रस्ताविती या दोघांमध्ये कायदेशीर संबंध असला पाहिजे, दोन्ही पक्षांची मुक्त संमती असली पाहिजे, दोन्ही पक्ष प्रसंविदा करण्यास पात्र असले पाहिजे. या सर्व तत्वांपैकी एका तत्वाचा जरी अभाव असला तरी तो करार पूर्णत्वास जात नाही व अशा प्रकारच्या कराराला किंवा अशा प्रकारच्या संविधाला व्यर्थ किंवा शून्य संविदा संबोधण्यात येते. पाहूयात पुढे. जर संविद्याचे पक्ष संविद्यासाठी आवश्यक मानलेल्या तथ्यांबाबत चूक करत असतील तर तो संविदा शून्य होतो. उदाहरणार्थ पाहू. जर समुद्रात मार्गावर असलेल्या एखाद्या जहाजातील मालाबद्दल संविदा झाला असेल आणि ते जहाज त्यावेळी समुद्रात बुडालेले असेल. आता मालाबद्दल संविदा झाला याचा अर्थ होतो की त्या जहाजावर ज्या वस्तू होत्या त्या वस्तूंचा विमा. आता विमा कोण काढते, तर विमा काढणारी कंपनी, त्याला मरीन इन्शुरन्स असं म्हणतात इंग्रजीत. जर विमा
काढून राहिले, परंतु त्याच्यापूर्वीच पक्षकार विमा काढून राहिले आणि या दोघांनाही ज्ञान नाही आहे की ते समुद्रात आपण जेव्हा इथे जमिनीवर विमा काढतो आहे त्या गोष्टीचा, ते जहाज तिकडे समुद्रात बुडालेले आहे. तर अशा प्रकारचा जो संविदा असतो तो संविदा शून्य संविदा ठरतो. संविदा एकतर आरंभापासूनच शून्य असतो किंवा नंतर काही कारण घडून आल्याने तो शून्य होतो. आता या उदाहरणामध्ये जे पक्षकार आहेत त्या दोन्ही पक्षकारांना या गोष्टीचा ज्ञान नाही की समुद्रात हे जहाज अगोदरच बुडालेलं आहे. मग ज्या वस्तूचं अगोदरच नुकसान झालेलं आहे त्या वस्तूंचा विमा काढता येत नाही. म्हणून अशा प्रकारचा जो करार आहे तो करार किंवा अशा प्रकारचा जो संविदा आहे तो संविदा शून्य होऊन जाईल. शून्य याचा अर्थ होतो की त्याला नल अँड वॉइड, की याला कुठल्याच प्रकारचं कायद्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व राहणार नाही. पुढचा संविदा पाहू. तर जो दुसरा संविदा आहे, जो दुसरा प्रकार आहे संविद्याचा, तो आहे शून्यार्थक संविदा, ज्याला इंग्रजीत वॉइडेबल ॲग्रीमेंट असं म्हणतात. शून्यार्थक म्हणजे शून्यासारखा किंवा वॉइडेबल किंवा होऊ शकतो, ज्या संविद्याचे प्रवर्तन अंमलबजावणी करण्याचा अधिकार एका पक्षाला असतो परंतु दुसऱ्या पक्षाला नसतो, त्याला शून्यार्थक संविदा असे म्हणतात. अशा संविद्यात प्रसंविद्याच्या आवश्यक लक्षणांपैकी एखाद्या लक्षणांचा अभाव असल्यामुळे तो शून्यार्थक ठरत असतो. प्रसंविदा सोडून देण्याचा अधिकार असलेला पक्ष जोपर्यंत प्रसंविद्याचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो वैध असतो. बलप्रवर्तन, अनुचित प्रभाव, धोका आणि मिथ्या वर्णन याचा उपयोग करून संविदा केला असेल तर ज्या पक्षाची संमती अशा मार्गाने मिळवण्यात आली आहे त्या पक्षाच्या इच्छेवर प्रसंविद्याचे प्रवर्तन म्हणजेच अंमलबजावणी अवलंबून राहील. आता बलप्रवर्तन, अनुचित प्रभाव, धोका, मिथ्या वर्णन हे जे सर्व प्रकार आहेत, हे सर्व प्रकार कराराची मूलभूत तत्वे, या मूलभूत तत्वांमध्ये जो पक्षांची मुक्त संमती हा जो प्रकार आहे त्या प्रकारातले हे प्रकार आहेत, उपप्रकार आहेत. कुठले आहेत? उत्पीडन, बलप्रवर्तन, अनुचित प्रभाव, कपट, मिथ्या वर्णन, त्रुटी यापैकी कुठल्याही गोष्टीचा वापर प्रसंविदा करत असताना झाला असेल तर ज्या पक्षाला या गोष्टींमुळे नुकसान झाले आहे त्या पक्षाच्या नुसार एकतर या कराराची अंमलबजावणी होईल म्हणजे प्रवर्तन होईल. ज्या पक्षाला इजा झालेली आहे, ज्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या इच्छेवर हे राहील की या कराराची अंमलबजावणी म्हणजे प्रवर्तन करायची की नाही. मग आता पहा, एक पक्ष आहे ज्याने बलप्रवर्तन करून दुसऱ्या पक्षाची एखादी संपत्ती बळकावली किंवा एखादी जमीन बळकावली तर त्या कराराची अंमलबजावणी करावी की करू नये हे त्या दुसऱ्या पक्षाच्या इच्छेवर अवलंबून राहील. उदाहरण पहा, रामने श्यामला ठार मारण्याची धमकी देऊन, आता इथे ठार मारण्याची धमकी देऊन याचा अर्थ त्यांनी बलप्रवर्तन केलेलं आहे. त्याची संपत्ती अतिशय कमी मूल्यावर खरेदी करण्याचा प्रसंविदा केला. हा संविदा श्यामच्या इच्छेने शून्यार्थक ठरू शकतो कारण प्रसंविदा करताना रामने बलप्रवर्तनाचा वापर केला आहे. म्हणजे शून्यार्थक कोणाच्या इच्छेने ठरेल? श्यामच्या. कारण काय? कारण श्यामचं नुकसान झालेलं आहे. श्याम उद्या असं म्हणू शकतो की रामने मला धमकावलं होतं त्यामुळे हा करार किंवा हा संविदा पूर्णत्वात जाणार नाही. व अशा प्रकारच्या कराराला जो पूर्णत्वात जाऊ शकला नाही त्याला शून्यार्थक संविदा असे म्हटल्या जाईल. तिसऱ्या प्रकारचा करार आहे मित्रांनो अवैध संविदा किंवा बेकायदेशीर ठराव. याला इंग्रजीत इल्लीगल ॲग्रीमेंट असं म्हणतात. देशातील कायद्यानुसार जो संविदा स्पष्ट बेकायदेशीर घोषित केलेला असतो त्याला अवैध संविदा असे म्हटल्या जाते. सर्व अनैतिक संविधे अवैध मानण्यात आलेले आहेत. सर्व अवैध संविधे शून्य असतात परंतु सर्व शून्य संविधे अवैध असतीलच असे नाही.
काही संविधे शून्य असूनही वैध असतात. उदाहरणार्थ शर्यत किंवा पैज लावण्याचा संविधा शून्य आहे परंतु अवैध नाही. या प्रकारचे शर्यत किंवा पैज लावण्याचे जे करार आहेत किंवा जे संविधे होतात ते अवैध असू शकतात, ते शून्य असू शकतात परंतु अवैध असू शकत नाही. इल्लिगल ॲग्रीमेंट किंवा अवैध संविधेचा अर्थ होतो की देशाच्या कायद्यांनी ज्या कराराला स्पष्टपणे अवैध घोषित केलेलं आहे अशा प्रकारचे सर्व करार, जसे की इल्लिगल वेपन्स म्हणजे अशा प्रकारचे शस्त्र विकणे की जे शस्त्र विकण्याची परवानगी तुम्ही शास्त्राकडून घेतलेली नाही, अशा प्रकारचे शस्त्र विकणे. मग अशा प्रकारचे शस्त्र विकणे की अशा प्रकारच्या शस्त्र विकण्याला कायदा परवानगी देत नाही, म्हणून त्याला अवैध संविधा असं म्हटलं गेलेलं आहे. आणि आता पुढे पाहू. पुढे चौथा प्रकार जो आहे त्या प्रकाराला म्हटलं जाते अप्रवर्तनीय संविधा, म्हणजे ज्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. याला अनएन्फोर्सेबल ॲग्रीमेंट असं म्हणतात. अप्रवर्तनीय पाहूयात. काही संविधाची अंमलबजावणी करता येत नाही अशा संविधांना अप्रवर्तनीय संविधा असे म्हणतात. वैध संविधेसाठी आवश्यक असलेली सर्व लक्षणे या संविधात आढळत असल्यामुळे ते वैध मानले जातात. परंतु अशा प्रकारच्या संविधात काही तांत्रिक स्वरूपाचे दोष असतात व या दोषांमुळे या संविधांना न्यायालयात त्यांची अंमलबजावणी करता येत नाही. उदाहरण पाहू आपण. स्टॅम्प ड्युटीच्या नियमानुसार प्रतिज्ञापत्रावर काही ठराविक रकमेचे मुद्रांक लावणे आवश्यक असते. त्या निर्दिष्ट मुद्रांकांपेक्षा कमी मूल्याचे मुद्रांक असलेले प्रतिज्ञापत्र अप्रवर्तनीय ठरते. परिणामी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली रक्कम वसूल करण्याचा विवाद न्यायालयात सादर करता येत नाही. तथापि प्रतिज्ञापत्रेचा संविधा अवैध नाही, त्यातील तांत्रिक दोषांमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर जर तुम्ही आता जमिनीचा व्यवहार केला किंवा एखाद्या संपत्तीचा व्यवहार केला, जमिनीचं उदाहरण घेऊ आपण, तर त्यावर स्टॅम्प ड्युटी जवळपास 2 ते 3% भरावी लागते. आता ही स्टॅम्प ड्युटी घेणारा आणि विकणारा दोन्ही सोबत भरतात किंवा अर्धी भरतात. काही कारणांमुळे यांनी स्टॅम्प ड्युटी जेवढी पाहिजे होती तेवढी जर सरकारच्या दप्तरात जमा केली नाही आणि उद्या या दोघांमध्ये जर वाद झाला तर तो वाद घेऊन ते न्यायालयात जाऊ शकत नाही. कारण आहे की त्यांनी सरकारी दप्तरी तेवढी स्टॅम्प ड्युटी जमा केलेली नव्हती. आता या प्रकारच्या संविधानामध्ये काय तांत्रिक स्वरूपाची अडचण आली व या तांत्रिक स्वरूपाच्या अडचणींमुळे हा संविधा जो आहे तो अप्रवर्तनीय संविधा ठरला. तर संविधाचे हे 4 प्रकार पडतात. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की 4ही प्रकार तुम्हाला समजले असतील आणि याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण प्रस्तावाचं संवहन म्हणजेच कम्युनिकेशन, प्रस्तावाची स्वीकृती आणि प्रस्तावाचे उन्मोचन म्हणजेच कम्युनिकेशन, ॲक्सेप्टन्स अँड रिव्होकेशन ऑफ प्रपोजल याबद्दल चर्चा करू. धन्यवाद.